महाराष्ट्रात 2024च्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत देताना विरोधातील महाविकास आघाडीला मात्र स्पष्ट नाकारलं। महाविकास आघाडीतील घटक पक्षाला मिळालेल्या जागा पाहिल्या तर सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाल्यात आणि त्या आहेत फक्त 20 जागा। जनतेने दिलेला हा कौल असा आहे की त्यातून विरोधी पक्षनेता देखील महाराष्ट्राला मिळणार नाही। विधिमंडळात विरोधी पक्षनेता का आवश्यक असतो, विरोधी पक्षनेत्याच्या असण्यानं काय फायदा होतो आणि तो नसला तर काय बिघडतं। महाराष्ट्रात आणि दिल्लीत कधी अशी परिस्थिती आली होती की तेव्हा देखील विरोधी पक्षनेतेपद हे कायद्याने मिळू शकलं नव्हतं, परंतु तरी देखील सरकारमध्ये विराजमान झालेल्या पक्षानं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून विचार करून विरोधी पक्षनेत्याला विरोधी पक्षनेतेपद देण्याचं औदार्य दाखवलं। याविषयीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील भाजपला सर्वाधिक 132, राष्ट्रवादीला 41 तर शिवसेनेला 57 जागांवर यश मिळालं। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 तर काँग्रेसला 16 जागांवर यश मिळालं। नियमानुसार लोकसभा असो किंवा राज्यातील विधानसभा, विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी त्या पक्षाला एकूण जागांच्या 10% जागा मिळणं आवश्यक आहे। विधानसभेचा विचार केला तर आता 288 जागांच्या 10% म्हणजे विरोधी पक्षनेतेपदासाठी एकूण पक्षाकडे 29 आमदारांचं संख्याबळ असायला हवं। परंतु आताची परिस्थिती पाहिली तर महाविकास आघाडीमधील या तीनही पक्षांकडे एवढं संख्याबळ नाहीये। त्यामुळे राज्यात आता विरोधी पक्षनेतेपद नसणार आहे। 1970 साली असा नियम तयार करण्यात आला की निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी त्या पक्षाला एकूण जागांच्या 10% जागा मिळणं आवश्यक आहे। कायदातज्ञ असे सांगतात की नियम आणि कायदा यामध्ये मोठा फरक आहे। नियमाला अपवाद असू शकतो आणि असे अपवाद देशपातळीवर याआधीही घडले आहेत। महाराष्ट्रात 1978 साली शरद पवार यांनी पोलोचा प्रयोग केला, तेव्हा काँग्रेसचे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये जाऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करत शरद पवार मुख्यमंत्री झाले। त्यानंतर केंद्रात इंदिरा गांधी या सत्तेवर आल्या आणि 18 फेब्रुवारी 1980 रोजी महाराष्ट्रातील हे सरकार बरखास्त करण्यात आलं। इंदिरा गांधींनंतर राजीव गांधी हे पंतप्रधान होईपर्यंत शरद पवार हे विरोधी पक्षनेते राहिले। परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते असलेल्या शरद पवार यांनी राजीव गांधी यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यावेळी शरद पवार हे काँग्रेसमध्ये गेल्यानं आमदारांचं संख्याबळ एकदम कमी झालं। त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला। त्यावर असा निकष मांडण्यात आला की जे पक्ष विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज करतील त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावं। त्यानंतर 2015ला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने तब्बल 67 जागांवर विजय मिळवला, तर भाजपला केवळ 3 जागांवर विजय मिळवता आला। तेव्हाही विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी पुरेसं संख्याबळ नसल्यानं अर्ज करण्यात आला आणि या तिघांपैकी विजेंद्र गुप्ता यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं। आता मूळ विषय असा आहे की विरोधी पक्ष नेता नसल्यानं काय तोटा होईल। खरं तर विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेटचा दर्जा आहे, तो संसदीय कामकाजामध्ये हस्तक्षेप करू शकतो, त्याला पोलीस संरक्षणही मिळतं। सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न उपस्थित करण्यासाठी विरोधी पक्ष नेता महत्त्वाची भूमिका बजावतो। जनतेच्या प्रश्नांना संसदेत विधिमंडळात मांडतो। परंतु विरोधी पक्ष नेता नसेल तर लोकशाहीची व्यवस्था ही कमजोर होऊ शकते। विरोधी पक्ष नेता नसल्यानं सत्ताधारी पक्ष हे बिनधास्तपणे निर्णय घेऊ शकतो, त्यांच्यावर कोणतेही निर्बंध किंवा प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत आणि अशानं लोकशाहीची व्यवस्था ही कमकुवत होऊ शकते। सामान्य नागरिकांचे मुद्दे सरकारपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी होऊ शकते। निर्णय प्रक्रिया एकतर्फी होऊ शकते आणि त्याचा फटका हा जनतेला बसू शकतो। नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंची शिवसेना असो, शरद पवारांची राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो, या पक्षांकडे आमदारांचे संख्याबळ हे 29 पर्यंत नसल्यानं महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार अशी चर्चा होती। परंतु यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मंत्रालय सचिवालयाला एक पत्र लिहून विरोधी पक्षनेता निवडी संदर्भातील नियमांबद्दल लेखी उत्तर द्यावं अशी मागणी केली आहे। आणि देवेंद्र फडणवीस जे की भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांनी असं सांगितलंय की आम्ही विरोधी पक्षाला सोबत घेऊनच राज्याचा कारभार करू। अशा वेळेला विरोधी गटातील मोठा पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं अर्ज केल्यास त्यांना ही संधी मिळू शकते। आता विरोधी पक्ष नेता नसल्यानं त्याचे तोटे होऊन महाराष्ट्रातील राजकारणाचा समतोल बिघडू शकतो। तसेच सत्ताधारी पक्षाला उत्तरदायी ठेवण्यासाठी विरोधी पक्ष नेते पदाचे योगदान किती गरजेचे आहे यावरून हे तुम्हाला समजले असेलच। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।